माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ऑलरेडी शिवतरे साहेब यांना अशा पद्धतीने आमच्या नेत्यांनी निर्देश दिलेले आहेत. अजितदादा यांनी सुद्धा आज कार्यकर्ते खालच्या फळीतील नेत्यांना सांगितले की आपण वादविवाद करू नये, उगाचच एकमेकांच्या विरुद्ध बोलू नये. मला वाटतं नेते लोक अशा पद्धतीने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निरोप देत आहेत आणि ही युती एकत्र राहावी, एकत्र चालावी याकरता त्यांचे विचार स्पष्ट आहेत. त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करू नये या मताशी मी सहमत आहे. ऑलरेडी बारामती लोकसभेमध्ये आम्ही काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरनं मी स्वतः आमच्या पदाधिकाऱ्यांना पार्थ पवार यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे ऑलरेडी गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा तशा पद्धतीने मेसेज दिलेले आहेत. मी स्वतः ते मेसेज दिलेले आहेत. त्यामुळे शिवतरे जे काही मनातनं त्यांच्या बोलले असतील त्यावर इतर नेत्यांनी पुन्हा क्रॉस करून ते भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या पक्षाने तशी त्यांना त्या पद्धतीने समज दिलेली आहे, त्यांना बोलवलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, कोणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारण्याचा प्रयत्न करू नये. खालच्या नेत्यांनी एखादा जर चुकत असेल तर आपण पुन्हा अशा पद्धतीने वक्तव्य करून महायुतीमध्ये जी काही चांगलं चालू आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा दुधामध्ये टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आनंद परांजपे साहजिक त्यांना वाईट वाटलं असणार आणि वाईट वाटणार, परंतु मुख्य नेते पार्टी अशा पद्धतीने वक्तव्य करणाऱ्याला नक्की समज देणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर, काय सांगाल नेमकं कल्याण मतदारसंघ का निवडला? ते कल्याण मतदारसंघाबद्दल का बोलायचं, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत, मी सुद्धा ऐकलं. कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत. आनंद परांजपे आमचे मित्र आहेत, शिवतरे तशा पद्धतीने ते बोलले. परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तेव्हा नक्कीच येणारी संकट कुठली असतील, कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल, या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आपण लढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका. आणि कल्याण लोकसभा मध्ये युतीचंच वातावरण आहे, सगळे एकत्र काम करणार आहेत आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय मुख्यमंत्री च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असं डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेला आहे आणि काही संकट येतील, काय येऊ शकतात याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतो. मी तुम्हाला निकाल आणि चित्र या संदर्भात जर कोण बोलत असेल, आम्ही सर्वजण एकत्र आहोत, एकत्र चर्चा करतोय. मी स्वतः आनंद परांजपे यांच्याशी मी आणि खासदार गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांचा उद्देश तसा नसावा, पण मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक लढताना काय संकट येतील आणि काय अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच कल्याण लोकसभा आम्ही लढण्याचं आणि त्याच्यावरती विजयाचा दावा आज या ठिकाणी करत आहोत. खरंच मला आव्हाड साहेबांचं खास आभार मानावं लागेल. किती प्रेम आज शिवसेनेवरचं त्यांचं व्यक्त होत आहे. बहुतेक महाआघाडीमध्ये त्यांच्या स्थानाला कुठेतरी धक्का लागताना दिसतोय. रोहित पवार बहुतेक त्यांच्यावर वरचढ होत आहेत, त्यामुळे भविष्यातला त्यांचा पर्याय शोधतायत की काय ते. एवढं प्रेम आज आमच्या शिवसेनेवर. आव्हाड साहेब, आमच्या महायुतीचं वातावरण खूप चांगलं आहे.
त्याच्यामुळे आपण काही अशा पद्धतीने वक्तव्य करून काही फरक पडणार नाहीये. आपण काही भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. बहुतेक रोहित पवार त्यांच्यावरती भारी ठरत आहेत म्हणून कदाचित इकडे तिकडे आव्हाड साहेबांची स्टेप दिसते आणि म्हणून आमच्याशी जवळीक साधण्याचा ते प्रयत्न करत असतील. परंतु मला वाटत नाही की आव्हाड साहेब शिवसेनेमध्ये तुम्हाला रेड कार्पेट असेल, मला नाही वाटत. एकंदर परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काही पक्षात फूट झालेली आहे ती केवळ आव्हाडांमुळेच झालेली असे अजितदादा सांगतायत, मिटकरी सांगतायत, बाकीचे लोक सांगतायत. त्यामुळे मला वाटत नाही की आव्हाड असेपर्यंत आणखी कोण तिकडे पुन्हा रिटर्न जातील. राहुल गांधी येत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी आज इंडिया अलायन्सची बैठक झाली, त्या पत्रकार परिषद पार पडली आहे. मोठ्या जोशाने राहुल गांधी कळवा मुंबरा ठाण्यातून येणार आहे. कसं बघतात या भारत जोडो यात्रा? भारत जोडो यात्रेची राहुल गांधी सभा आहे कुठे? एमी नाक्याच्या चौकामध्ये देखील कुठे कुठे म्हणजे चौकात चिंतामणीच्या इथे चिंतामणी चौकात ते भाषण करणार आहे. चौकात म्हणजे शिवाजी मैदान का चौक? चौकात गाडीतून उतरून चौकात ते बोलणार आहे. देशाचे नेते, भावी पंतप्रधान ज्याला हे म्हणतायत, त्यांना एक चौक सभा घ्यावी लागते. दुर्दैव आहे. मी ऐकलेलं की शिवाजी मैदान की ज्या ठिकाणी निरंजन डावकर आणि नरेश मस्के सभा घेतो, आम्ही आपले शहरातले गल्लीतले कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही सभा घेतो आणि देशाचे त्या महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील पंतप्रधान आज एका छोट्याशा चौकामध्ये सभा घेत आहेत. दुर्दैव आहे या महाविकास आघाडीचं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.